नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वपूर्ण बातमी बघणार आहोत। तुम्हाला माहिती आहे की लोकसभा इलेक्शन सुरू आहे आणि आचारसंहिता सुद्धा लागलेली आहे। 4 जूनपर्यंत जोपर्यंत लोकसभेचा निकाल लागत नाही तोपर्यंत आचारसंहिता सुरू राहणार आहे आणि यामुळेच काही परीक्षा सुद्धा समोर ढकलण्यात आलेल्या आहे। केंद्रीय लेवलच्या परीक्षा असेल म्हणजे सेंट्रल लेवलच्या परीक्षा असेल किंवा स्टेट लेवलच्या परीक्षा असेल, या सर्व परीक्षा समोर ढकलण्यात आलेल्या असून आता या सर्व परीक्षा 4 जून नंतरच होणार आहेत। काही परीक्षांच्या डेट्स डिक्लेअर झालेल्या आहेत, परंतु काही परीक्षांच्या आतापर्यंत डेट्स डिक्लेअर करण्यात आलेल्या नाही। उदाहरणार्थ MPSC द्वारे कंडक्ट करण्यात येणाऱ्या परीक्षांच्या डेट्स डिक्लेअर झालेल्या नाहीत। इतरही काही परीक्षा आहेत ज्या आतापर्यंत कंडक्ट करण्यात आलेल्या नाही। त्या परीक्षा CBT पॅटर्नच्या असून सुद्धा CBT पॅटर्नमध्ये परीक्षा होणार असून सुद्धा या परीक्षा आतापर्यंत झालेल्या नाहीत। उदाहरणार्थ ग्रामसेवक परीक्षा असेल किंवा आरोग्यसेवक परीक्षा असेल, या परीक्षा आतापर्यंत कंडक्ट करण्यात आलेल्या नाहीत। परंतु बघा, अशा सुद्धा काही परीक्षा आहेत ज्या पार पडलेल्या आहेत परंतु त्यांचे निकाल रखडलेले आहेत। उदाहरणार्थ सप्लाय इन्स्पेक्टरची परीक्षा झालेली आहे, कारागृह विभागाची परीक्षा झालेली आहे, परंतु आतापर्यंत निकाल प्रसिद्ध करण्यात आलेला नाही। किंवा बघा, जी प्रोसेस आहे ती प्रोसेस समोर जाऊन राहिलेली आहे की नाही याबाबत सुद्धा कुठल्याही प्रकारचे अपडेट येऊन राहिलेले नाहीत। तर याच बाबत आपल्याकडे बातमी आलेली आहे, ती बातमी आपण बघून घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आजची आपली बातमी आहे। निवडणूक काळात आचारसंहिता लागू असल्याने नवीन जाहिराती किंवा नोकर भरतीसाठी घोषणा दिल्या जाऊ शकत नाहीत। याशिवाय नियुक्तीसुद्धा दिल्या जात नाही। परंतु झालेल्या परीक्षांचे निकाल प्रसिद्ध करायला प्रतिबंध नसतो, तरीसुद्धा कितीतरी परीक्षांचे निकाल अडकून पडलेले आहेत। MPSC, फूड सप्लाय, कारागृह विभाग आणि इतरही काही परीक्षांचे निकाल लावण्यात आलेले नाहीत। यामागे आचारसंहिता हेच कारण आहे की इतर काही कारण आहे याबाबत स्पष्टता नाही। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आचारसंहितेचा बहाणा करून परीक्षेचे निकाल लावण्यात येऊन राहिलेले नाहीत की या व्यतिरिक्त वेगळं काहीतरी कारण आहे, याबाबत विद्यार्थी प्रश्न विचारून राहिलेले आहेत। परीक्षा समोर ढकलण्यात आलेल्या आहे, जाहिराती सुद्धा आता येणार नाहीत। तर स्पेशली बघा, भरती परीक्षांच्या सुद्धा जाहिराती येणार नाहीत। काही परीक्षा CBT पद्धतीने होणार आहेत, त्या परीक्षा सुद्धा आतापर्यंत झालेल्या नाहीत। नॉर्मली काय असते, जे परीक्षा केंद्र असते तेच केंद्र मतदान केंद्र असते। यामुळे बघा, परीक्षा पोस्टपोन केल्या जातात। याशिवाय परीक्षेसाठी पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त लागतो आणि इलेक्शनसाठी सुद्धा पोलिसांचा बंदोबस्त लागतो। यामुळे सुद्धा परीक्षा समोर ढकलल्या जातात। परंतु CBT पद्धतीने भरती परीक्षा घेण्याकरिता नॉर्मली बघा, जास्त पोलीस ताफा सुद्धा लागत नाही आणि त्या सेंटरवर सुद्धा मतदान होत नसते। तरी सुद्धा CBT पद्धतीने होणाऱ्या परीक्षा सुद्धा समोर ढकलण्यात आलेल्या आहेत। तर बघा, यामुळे बातमी आलेली आहे की निवडणुकांमुळे नोकर भरती अडलेली असल्याबाबत बातमी आलेली आहे। यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षेसह अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहे आणि बघा, परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या नाहीत। यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप आहे। विद्यार्थ्यांनी मागणी केलेली आहे की लवकरात लवकर तारखा जाहीर करण्यात याव्यात, तरी सुद्धा आतापर्यंत कुठल्याही प्रकारची अपडेट आलेली नाही। तारखा जाहीर करायला काय प्रॉब्लेम आहे हे सुद्धा बघा, विद्यार्थ्यांना कळेनासे झालेले आहे। कारण याच महिन्यामध्ये राज्यसेवेची परीक्षा होती आणि जून महिन्यामध्ये जी आहे कंबाईनची परीक्षा होती। तर डेट्स बघा आधीच फिक्स होत्या। आता फक्त 4 जून नंतरच्या यांना डेट्स बघायच्या आहेत, तर त्या डेट्ससुद्धा यांच्याकडून घोषित होऊन नाही राहिलेले आहे। म्हणून विद्यार्थी संतापलेले आहेत, म्हणून विद्यार्थी मागणी करून राहिलेले आहेत की लवकरात लवकर तारखा जाहीर करायला पाहिजे। विद्यार्थ्यांनी आणखी एक मोठा आरोप केलेला आहे, तो म्हणजे मतदानासाठी विद्यार्थी लागतात, मतदानासाठी कार्यकर्ते लागतात, मतदानासाठी जे आहे ते यंग जे मुलं आहेत ते मुलं लागत असतात मतदानाच्या प्रचारासाठी। म्हणून परीक्षा समोर ढकलण्यात आल्याचा गंभीर आरोप जो आहे तो काही लोक करून राहिलेले आहेत। आणखी म्हणजे निकाल प्रलंबित आहेत। निकाल प्रलंबित आहेत, कितीतरी परीक्षांचे निकाल लावण्यात आलेले नाही। प्रोसेस समोर जाऊन राहिलेली आहे की नाही याबाबत सुद्धा अपडेट नाही। म्हणून सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये राग आहे। तुमचे यावर काय मत आहे, तुम्हाला काय वाटते? पॉलिटिकल पार्ट्यांना प्रचार करण्याकरिता विद्यार्थी लागतात, मुले लागतात, यासाठी परीक्षा समोर ढकलण्यात आलेल्या आहेत काय?
किंवा निकाल प्रलंबित आहेत किंवा काही प्रोसेस माहिती पडून राहिलेली नाही, याबाबत तुमचे काय मत आहे हे सुद्धा तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता। आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत अभ्यास करत राहा। या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका। धन्यवाद।